नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच्या पिरियडमध्ये आपण BA प्रथम वर्ष सेमिस्टर पहिले पेपर दुसरा भारताचा इतिहास 648 ते 1526 आणि या पेपरमधील प्रकरण क्रमांक 4 विजयनगर आणि बहामनी साम्राज्य हे प्रकरण क्रमांक 4 याबद्दलची माहिती किंवा आपण त्याचा अभ्यास करत आहोत. या प्रकरण क्रमांक 4 मधील बहामनी साम्राज्य आणि या बहामनी साम्राज्याची सुरुवात किंवा बहामनी साम्राज्याची माहिती पाहण्यास आपण कालपासून सुरुवात केली. त्यामध्ये काल आपण जे बहामनी साम्राज्य इसवी सन 1347 मध्ये जे स्थापन झालं, 1346 पासूनच त्याची सुरुवात झाली आणि 1347 मध्ये ज्या अलाउद्दीन हसन गंगू बहामनी यांनी स्वतंत्र एक शासन व्यवस्था निर्माण केली. पुढे जे दौलताबाद या ठिकाणाहून स्वतःची शासन व्यवस्था निर्माण करून स्वतःची राजधानी गुलबर्गा या ठिकाणी नवीन राजधानी निर्माण केली आणि याच गुलबर्गा या राजधानीला हसनाबाद नावाचं नाव दिलं गेलं. जो हसन गंगू बहामनी साम्राज्याचा संस्थापक आणि बहामनी साम्राज्याचा त्यांनी वाढ केली, विस्तार केला. अशा हसन गंगू बहामनी हा तत्कालीन स्थितीमध्ये एक महत्त्वपूर्ण शासक, जो बहामनी साम्राज्याचा संस्थापक आणि दक्षिणेमध्ये एक स्वतंत्र दक्षिणेमधल्या सरदारांना एकत्र करून दक्षिणेतल्या सुलतानाविरुद्ध उठाव करून अमीराने किंवा सर्व सरदाराने, मुस्लिम सरदाराने एकत्र येऊन जे स्वतंत्र राज्याची जी घोषणा केली होती. सर्वप्रथम या हसन गंगू बहामनी अगोदर तत्कालीन स्थितीमध्ये ज्या काही दक्षिणेमधले सरदार होते त्यांनी मोहम्मद तुघलकाविरुद्ध वेळोवेळी उठाव केले होते आणि या उठावाचा परिणाम म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये सर्व सरदारांनी एकत्र येऊन स्वतःची शासन व्यवस्था निर्माण करण्याचं ध्येय धोरण आखलं आणि त्या सर्व सरदारामध्ये जो वयोवृद्ध आणि पुढारी किंवा प्रमुख नेता म्हणून ओळखला जातो तो अफगाण नेता जो इस्माईल मुख म्हणून ओळखला जात होता. त्याला सर्वप्रथम या सर्व सरदारांनी आपला नेता निवडलं, पण तो वृद्ध असल्यामुळे त्यांनी ही सर्व जबाबदारी हसन उर्फ जफर खा, त्याला जाफर खान म्हणून सुद्धा ओळखलं जातं, याच्यावर सोपवली आणि याच हसन उर्फ जफर खान यांनी 12 ऑगस्ट 1347 मध्ये स्वतंत्र अशा एक सर्व सरदाराच्या मदतीने किंवा इस्लामाची सत्ता जी मुस्लिम सरदार यांना एकत्र करून स्वतःच्या नाव तत्कालीन स्थितीमध्ये जो हसन बहामनी म्हणून ओळखला जात होता त्यांनी आपलं नाव मुझफ्फर अलाउद्दीन बहमन शाह ही पदवी आपल्या नावापुढे धारण केली आणि बहामनी साम्राज्य इसवी सन 1347 मध्ये दक्षिणेमध्ये स्थापन झालं. आणि हे साम्राज्य स्थापन झाल्यानंतर बहामनी साम्राज्य दक्षिणेमध्ये ज्या पद्धतीने हिंदूचं साम्राज्य होतं त्याच पद्धतीने अमीरांचं साम्राज्य किंवा मुस्लिम सरदार यांचं साम्राज्य निर्माण झालं आणि या सर्व साम्राज्याची जी जबाबदारी हसन गंगू बहामनी यांच्यावर होती आणि त्याचा शासनकाळ म्हणजे 1347 ते 1358, जवळपास 11 वर्षाच्या आपल्या आयुष्यामध्ये तत्कालीन स्थितीमध्ये ज्या अलाउद्दीन हसन बहामनी यांनी तत्कालीन स्थितीमध्ये बहामनी साम्राज्याला एक महत्त्वपूर्ण स्थान निर्माण करून दिलं. म्हणूनच कालच्या पिरियडमध्ये आपण म्हणजे बहामनी साम्राज्याबद्दलची माहिती पाहिल्यानंतर अलाउद्दीन हसन बहामनी जो बहामनी साम्राज्याचा संस्थापक, त्यालाच अलाउद्दीन हसन बहामनी म्हणून ओळखलं जातं, त्याबद्दलची पूर्णपणे माहिती पाहिली. आणि या अलाउद्दीन हसन बहामनी यांनी 1347 ते 1358 या शासनकाळामध्ये 11 वर्षाच्या आपल्या शासनकाळामध्ये स्वतंत्र साम्राज्याचे 4 विभाग, त्याचबरोबर साम्राज्य विस्तार आणि तत्कालीन स्थितीमध्ये दक्षिणेमधील एक महत्त्वपूर्ण साम्राज्य म्हणून स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं. या अलाउद्दीन हसन बहामनी
याच्याबद्दल काल संपूर्णपणे माहिती पाहिली. आणि या अलाउद्दीन हसन बहामनी याचा शासनकाळ 1347 ते 1358 हा होता. आणि या 11 वर्षाच्या शासनकाळामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. पण 1358 मध्ये त्याच्या मृत्यूनंतर जो हसन गंगू अलाउद्दीन हसन बहामनी म्हणून ओळखला जात होता, त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या बहामनी साम्राज्याच्या सिंहासनावर किंवा राजसिंहासनावर त्याचा मुलगा तो म्हणजेच मुहम्मद शाह प्रथम हा तत्कालीन स्थितीमध्ये शासक म्हणून आला. आणि त्यांनी केलेली जी कारकीर्द किंवा त्याच्या काळामध्ये झालेलं ज्या बहामनी साम्राज्याचा विस्तार, वाढ आणि त्यांनी केलेले पराक्रम याबद्दलची माहिती पाहणं आवश्यक आहे. तर आज आपण अलाउद्दीन हसन बहामनी याचा मुलगा म्हणजेच मुहम्मद शाह प्रथम याबद्दलची माहिती, मुहम्मद शाह प्रथम याच्याबद्दलची संपूर्णपणे माहिती पाहणार आहोत. आता मुहम्मद शाह पहिला याचा शासनकाळाचा विचार करता इसवी सन 1358 मध्ये जो तत्कालीन स्थितीमध्ये हसन बहामनी याचा मृत्यू झाल्यानंतर मुहम्मद शाह पहिला हा 1358 मध्ये राजपदावर बहामनी सुलतानाच्या किंवा बहामनी राजवटीच्या आला. आणि याच्या शासनकाळाचा विचार करता 1358 ते 1375 या कालखंडामध्ये जवळपास 17 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी बहामनी जे साम्राज्य वाढवण्याचा प्रयत्न केला. आणि मुहम्मद शाह पहिला हा हसन गंगू बहामनी किंवा ज्याला अलाउद्दीन हसन बहामनी म्हणून ओळखलं जातं, त्यांनी तत्कालीन स्थितीमध्ये ज्या पद्धतीने साम्राज्य विस्तार केला त्याच पद्धती मुहम्मद शाह पहिला हा सुद्धा त्याच्याच जी कामगिरी त्यांनी त्याच्या वडिलांनी केली होती त्या पद्धतीनेच कार्य केलं होतं. आता अलाउद्दीन हसन बहामनी जो बहामनी घराण्याचा संस्थापक 1347 मध्ये ज्यांनी बहामनी साम्राज्य निर्माण केलं किंवा स्थापन केलं, त्याला 2 मुलं होती, दाऊद आणि मुहम्मद. आणि ही 2 मुले तत्कालीन स्थितीमध्ये या 2 मुलापैकी मुहम्मद शाह, त्यालाच मुहम्मद शाह पहिला म्हणून ओळखला जातो, तो अत्यंत हुशार आणि तत्कालीन स्थितीमध्ये राज्यकारभार करण्याची क्षमता जी बहामनी साम्राज्य त्याच्याकडे सोपवल्यानंतर योग्य पद्धतीने राज्यकारभार करेल अशा प्रकारची त्याच्यामध्ये असणारी तयारी, अशा सर्व बाबीचा विचार करून मुहम्मद शाह पहिला हा बहामनी सुलतान किंवा बहामनी घराण्याचा वारसदार किंवा गादीचा वारस म्हणून ठरला गेला. आणि मुहम्मद शाह पहिला गादीवर आला आणि त्यांनी आपल्या वडिलाप्रमाणेच जी साम्राज्य विस्तार करणे आणि दक्षिणेमधल्या ज्या काही हिंदूचं राज्य जे विजयनगरचं साम्राज्य होतं, त्याचबरोबर तत्कालीन स्थितीमध्ये तेलंगणाच्या राज्य किंवा तेलंगणाचे जे राजा होते यांच्या विरुद्ध सतत आक्रमण करणे, युद्धमोहिमा काढणे, अशा प्रकारचं काम तत्कालीन स्थितीमध्ये मुहम्मद शाह प्रथम यांनी 1358 पासून सुरुवात केली. आणि आपल्या वडिलाप्रमाणेच विजयनगर आणि तेलंगणा या ठिकाणच्या राजाविरुद्ध युद्धमोहिमा काढण्याचं काम त्यांनी केलं. त्याचबरोबर विजयनगर असेल किंवा तेलंगणाचे राजा असतील यांच्यासोबत युद्ध करून पराभव सुद्धा केला. तत्कालीन स्थितीचा विचार करता तेलंगणाच्या राजाकडून तेलंगणा या ठिकाणचा जो राजा होता यांच्याकडून त्याचा पराभव करून त्याच्याकडून 35 लाख रुपये जी काही खंडणी गोळा करण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये मुहम्मद शाह पहिला यांनी केलं. त्याचबरोबर गोवळकोंडा या ठिकाणचा किल्ला जिंकला. आणि या गोवळकोंडा या ठिकाणाहून एक रत्नजडित सिंहासन, ज्याला तख्त-ए-फेरोज म्हणून ओळखलं जात होतं, राजाला बसण्यासाठी असणारं सिंहासन. आणि अशा स्थितीमध्ये सिंहासनाची जी किंमत तत्कालीन स्थितीमध्ये जर विचार करता तर 4 कोटी रुपये जी सिंहासनाची किंमत होती ते सुद्धा युद्धामध्ये मिळवून घेतले. आणि या सिंहासनाचा जर विचार करता 9 फूट लांब व 3 फूट रुंद अशा प्रकारचं भव्य असं जे सिंहासन
पुढे बहामनी राजाने आपले त्यावर वापरण्यास सुरुवात केला असा उल्लेख अनेक ठिकाणी आढळून येतो. आता दक्षिण भारताचा जर विचार करता विजयनगर हे हिंदूचं प्रबळ असं राज्य होतं. अशा प्रबळ राज्याचा विरोध करणं किंवा त्यांच्या विरुद्ध जे युद्ध संघर्ष करणं, साम्राज्य विस्तार करणं, अशा प्रकारची पार्श्वभूमी तत्कालीन स्थितीमध्ये मोहम्मद शाह पहिला यांनी आपल्या कार्यकर्त्याच्या जी कारकीर्द होती त्याच्या शासनकाळामध्ये केली. म्हणजे 1358 ते 1375 या शासनकाळामध्ये 17 वर्षाच्या आपल्या आयुष्यामध्ये तत्कालीन स्थितीमध्ये मोहम्मद शाह प्रथम यांनी विजयनगरच्या साम्राज्याविरुद्ध सतत आक्रमण करण्यास प्रारंभ केला. आणि विजयनगरचं साम्राज्य सुद्धा जे बहामनी सुलतान किंवा बहामनी साम्राज्याचे बहामनी जे राज्य होतं त्या ठिकाणचा मोहम्मद शाह पहिला या विरुद्ध जे काही त्यांच्याकडून होणारे आक्रमण किंवा जे युद्ध होणार होते अशा सर्व बाबीला विरोध करण्यासाठी म्हणून विजयनगरच्या राजांनी आपला एक सरदार सेनापती मोहम्मद शाह पहिला यांच्याकडून होणारे आक्रमण रोखण्यासाठी म्हणून भोजमल याला नेमलं. आणि अशा स्थितीमध्ये हसनच्या आक्रमणाला तोंड म्हणजे हसनचं जे आक्रमण होत गेलं हे आक्रमण रोखण्यासाठी म्हणून विजयनगरच्या साम्राज्याने केलेलं हे योग्य असं बंदोबस्त होता. काही काळ विजयनगरच्या साम्राज्याविरुद्ध युद्धजन्य परिस्थिती ही मोहम्मद शाह पहिलाने निर्माण केली. पण सततच्या युद्धामुळे जी तत्कालीन स्थितीमध्ये अंतर्गत जे बंड किंवा ज्या मोहम्मद शाह पहिला याच्या शासनकाळामध्ये स्वतःच्याच राज्यामध्ये बहामनी शासनकाळामध्ये अंतर्गत विद्रोह बंड आणि त्याला राजगादीवरून खाली करण्याचा जो प्रयत्न असा चालला होता. अशा स्थितीमध्ये विजयनगरच्या साम्राज्यावर काढलेली जी मोहीम होती ती काही काळ थांबवली आणि विजयनगरच्या साम्राज्यासोबत किंवा विजयनगरच्या राजासोबत तह करून काही काळ तो विजयनगरच्या साम्राज्यावर होणं जे मोहीम काढण्याचं जे धोरण होतं ते थांबवलं. आणि मोहम्मद शहाने आपल्या राज्यामध्ये आपल्या विरुद्ध जे काही बंड होत आहे विद्रोह होत आहे ते मोडून काढण्याचा प्रयत्न केला. यावरून त्यांनी स्वतःचं राज्य सर्वप्रथम अंतर्गत भागातून प्रबळ बनवण्याचं काम केल्याचे दिसून येते. आणि त्यांनी जे कार्यक्षमतेने कारभार केला होता त्यांनी सर्वप्रथम जे काही तत्कालीन स्थितीमध्ये ज्या अलाउद्दीन हसनच्या शासनकाळामध्ये जे 4 भाग निर्माण केले होते त्यामध्ये दौलताबाद होतं, वराड होतं, गुलबर्गा होतं आणि बिदर होतं. अशाच पद्धतीने तत्कालीन स्थितीमध्ये त्या 4 राज्याचं 4 भागाचं किंवा विभागाचं ज्याला तरफ म्हणून ओळखलं जात होतं त्याचा विस्तार करण्याचं काम सुद्धा मोहम्मद शाह पहिला यांनी केलं. त्याचबरोबर गुलबर्गा असेल, बिदर असेल, एलिचपूर, दौलताबाद आणि दाभोळ या ठिकाणी स्वतंत्र अशा इस्लाम धर्मीय किंवा जे इस्लाम धर्मीयाचे जे मुलं असतील यांच्यासाठी स्वतंत्र शाळा उघडल्या आणि आपल्या राज्यामध्ये स्वतःची शासन व्यवस्था कशा पद्धतीने चालत आहे किंवा त्याच्यावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी सतत वेगवेगळ्या भागामध्ये तो त्या ठिकाणी जाऊन शासन व्यवस्था कशा पद्धतीने चालत आहे याबद्दल सुद्धा माहिती घेण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये मोहम्मद शाह पहिला यांनी करण्याचं काम केलं. आणि राज्यामध्ये सर्वदूर पसरल्यानंतर राज्यामध्ये जो कारभार चालतो याबद्दलची माहिती सुद्धा त्याला मिळत गेली आणि त्यामुळेच मोहम्मद शाह पहिला याच्या शासनकाळामध्ये जी प्रशासन व्यवस्था ही प्रबळ बनली गेली. आता या मोहम्मद शाह पहिला याचा जर विचार करता 17 वर्षाच्या आयुष्यामध्ये तत्कालीन स्थितीमध्ये 1358 ते 1375 या शासनकाळात म्हणजे 17 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी आपल्या वडिलाप्रमाणेच म्हणजेच अलाउद्दीन हसन प्रमाणेच विजयनगर साम्राज्य असेल त्याच्यानंतर तेलंगणा असेल या राज्याविरुद्ध सतत आक्रमण केलं, गोळकोंड्याचा किल्ला घेतला. त्याचबरोबर तत्कालीन स्थितीमध्ये तेलंगणाच्या राज्याचा पराभव करून 35 लाख रुपये खंडणी वसूल केली. त्याचबरोबर गोळकोंड्याच्या किल्ल्याबरोबरच एक रत्नजडित सिंहासन त्यालाच तख्त-ए-फिरोज म्हणून ओळखलं जात होतं ते जिंकून घेतलं आणि त्याच सिंहासनाचा वापर बहामनी सुलतान म्हणजेच मोहम्मद शाह पहिला यापासून
त्या सिंहासनाचा वापर करण्यास प्रारंभ केला. अशा या मोहम्मद शाह पहिला त्याचा मृत्यू इसवी सन 1375 मध्ये झाला आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या शासनकाळानंतर बरेच शासक होऊन गेले आणि तत्कालीन स्थितीमध्ये जो मोहम्मद शाह पहिला याच्या शासनकाळानंतर जवळपास त्याच्यानंतर आलेले शासन म्हणजे मुजाहिद शाह आला 1375 ते 1358 मध्ये. त्यानंतर मोहम्मद शाह दुसरा आला 1358 ते 1397 मध्ये. त्यानंतर फिरोज शाह आला 1397 ते 1422 पर्यंत. त्यानंतर अहमद शाह आला 1422 ते 1435 पर्यंत. त्यानंतर अलाउद्दीन दुसरा आला 1435 ते 1457 पर्यंत. त्याच्यानंतर हुमायून शाह म्हणून आला 1457 ते 1461 मध्ये. त्यानंतर 10वा जो शासक होता तो होता मोहम्मद शाह तिसरा आणि 1463 ते 1482 या शासनकाळामध्ये जो शेवटचा शासक मोहम्मद शाह तिसरा होता आणि याच शासनकाळामध्ये त्याच्या दरबारामध्ये किंवा जो मोहम्मद शाह तिसरा जो अल्पवयीन असल्यामुळे मोहम्मद शाह जो तख्तावर बसला होता पण त्याचा सर्व राज्यकारभार त्यावेळेस मोहम्मद गवान आणि तत्कालीन स्थितीमध्ये ख्वाजा जहान नावाच्या दोन ज्या काही महत्त्वपूर्ण आणि नातेसंबंध असणाऱ्या लोकांनी राज्यकारभार करण्यास प्रारंभ केला आणि या दोन मुत्सद्दी ज्या सरदारामध्ये संघर्ष निर्माण झाला आणि त्यामध्ये ज्या काही ख्वाजा जहानची हत्या ही तत्कालीन स्थितीमध्ये मोहम्मद गवान यांनी केली आणि मोहम्मद शहाची पूर्ण सत्ता किंवा राज्यकारभार करण्याचा कारभारी म्हणून मोहम्मद गवान करण्यास प्रारंभ केला आणि मोहम्मद शाह तिसरा फक्त नामधारी शासक म्हणून होता आणि त्याची पूर्ण शासन व्यवस्था त्याचा जो वजीर होता त्यालाच मोहम्मद शाह तिसराचा वजीर म्हणजेच मोहम्मद गवान म्हणून ओळखलं जात होतं. यांनी संपूर्णपणे राज्यकारभार करण्यास प्रारंभ केला आणि पुढे तोच साम्राज्याचा जे काही राज्यकारभार करणारा शासक म्हणून ठरला गेला. त्याबद्दलची माहिती आपला उद्याच्या पिरियडमध्ये पाहायची आहे. तर या बहामनी साम्राज्याचा जर विचार करता बहामनी साम्राज्यातील तीन व्यक्तीची किंवा तीन शासकांची माहिती पाहिजे. त्यामध्ये बहामनी साम्राज्य कालच्या पिरियडमध्ये माहिती पाहिली, त्याचबरोबर अलाउद्दीन हसन बहामनी याबद्दलची माहिती पाहिली आणि आजच्या पिरियडमध्ये आपण मोहम्मद शाह प्रथम जो अलाउद्दीन हसन बहामनी नंतर म्हणजेच 1358 मध्ये राजसत्तेवर आला आणि 1375 मध्ये तत्कालीन स्थितीमध्ये त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर जे शासक होऊन गेले जवळपास 8-9 शासक होऊन गेले आणि या बहामनी साम्राज्याचा विचार करता 10 शासक होऊन गेले आणि जो 10वा शासक शेवटचा शासक तत्कालीन स्थितीमध्ये जो 10वा शासक होता तो शासक म्हणजेच मोहम्मद शाह तिसरा आणि या मोहम्मद शाह तिसराच्या शासनकाळामध्ये तो अल्पवयीन असल्यामुळे त्याचा पूर्ण राज्यकारभार करण्याचं काम त्याचा एक मुख्य वजीर होता, त्याचंच नाव होतं मोहम्मद गवान आणि याच्या शासनकाळाबद्दलची किंवा मोहम्मद गवानबद्दलची माहिती पाहणं सुद्धा आवश्यक आहे. तर उद्याच्या पिरियडमध्ये जो मोहम्मद गवान ज्याला वजीर म्हणून ओळखलं जात होतं बहामनी साम्राज्याचा हा शेवटच्या राजाचा मुख्य वजीर म्हणून ओळखला जातो तेव्हा मोहम्मद गवान याबद्दलची माहिती उद्याच्या पिरियडमध्ये पूर्णपणे अभ्यासणार आहोत.